पण आता आजीसोबत गोष्टी सांगून मस्त हसायला लागलेलं थोडस. होऊन जाईल का? गोष्टी चालूच राहतात. सोन्याची टोपी सोन्याचा गोप. आणखी काय पाहिजे? तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वजण मजेत असणार. आणि इकडं जे आहे आज तयारी चालू आहे आमची गावाकडं जाण्याची. झाली का तयारी सर्व? काय करताय? पपई वगैरे चिरणं चालू आहे पहिले इकडं. जेवण करू जाऊ ना. नमस्कार. नमस्कार. काय केलं जेवायला? वांग्याच भरीत. अरे वा. पोळी आणि भाकर खायची आहे. ते भाजी होती रातची वांग्याची. हां ते धपाटा काय काय म्हणतात ते. आणि मस्त लागते वांग्याची भाजी रात्रीची असते त्यात मिक्स केलं काही तर सर्व बेसन वगैरे टाकून जेवण वगैरे करायचं आहे. नंतर निघणार आहे आम्ही गावकडं. काय झालं? बारशिंग लावलेलं आहे काय? कप मोकळा होते थोडंसं फक्त सर्दीमुळं शांत वाटत आहे ना. नाही तर लई दाखवते आजी दुखते म्हणून नाही. अरे पाहिजे आता फिरवते ना इकडे तिकडं. ओ चला इकडे आजी ना त्याचे दोघं जण गोष्टी सांगते करते कालपासून गोष्टी काय मस्त बसते. बसत नाही म्हणा सध्या. मानस पकायचे. हा उभं राहायचा. सायकलवरचा फोटो मस्त यायचा. सायकलवर मस्त बसलं. सायकल चालवली का? मामी आहे आणि आजी पण आहे इथं सोबत. बरं लागते का आता? काय झालं होतं? काय लाईट बंद आहे काय? दवाखाना केला काल? मग दवाखाना केला त्याचंही केलं. आता 3 दिवसाचं मेडिकल ठीक आहे पण लागेल बरं म्हणा. अरे वातावरण आहे बदलीचं वातावरण आहे पुरं त्याच्यामुळं. चांगल्या माणसालाच तर चिडचिड वातावरण म्हणजे वेगळं वाटतं. आणि मागच्या हाती येणार होतं पण ते बिमार होतं म्हणून काय आलं नाही ना. वातावरण सगळं जाऊ नको बिमार आहे काय ना काय झालं ना काय झालं. तर इकडे आतापर्यंत चालू होतं त्याचं चिडचिडपणा. आता आजीसोबत गोष्टी सांगून मस्त हसायला लागलेलं थोडस. होऊन जाईल कमी. त्या ड्रॉपनं फरकच पडते म्हणजे डॉक्टर म्हणून 2 दिवस राहील भरावर ना 3ऱ्या दिवशी एकदम फरक पडतो. ते कालपासून भरावर कालपासून झाला ना खोकला. ते आता आजचे दिवस चालला ते कमी पडला की पडला ते. होऊन जाईल आता कवर. असं आहे भातका वगैरे आणलेलं आहे तिकडं. पण आता एकदम भरावर आहे ना. आता कालपासून खोकला आला ते आता 1 दिवस. हो तिळगुळ खाणार आहे का? या वर्षीचं तिळगुळ इकडेच खाल्लेलं आहे तसं करून आणलेलं आहे ना. पण पत्रिकाच घेऊन जायची आहे. आलंय लग्न जवळ नाही तर उभे बस आहे तुम्ही. तर बघा आई पण आलेले आहेत आता सध्याच. नमस्कार आई. तब्येत चांगली आता? पण बोलताच येत नाही तुझं. गळा झाला नाही का? हो ना. गोळ्या वगैरे चालू असतील ना. तर बघा आईचा पण गळा वगैरे बसलेला होता आणि एवढा त्रास आहे. आणि वातावरण तुम्हाला माहीतच आहे इतकं आभाळाचं वातावरण आहे. हो त्याच्यानंच. आणि बाळाला पण वेगळंच जाणवत आहे. सर्दी ताप खोकला सर्व तिकडे चालू आहे. तसं डब्या गिब्याचं नाही वाटत ना. काय झालं डबा हे शिपल्या उडल्या शिपल्या तसं वाचते मग. हो का
डबा नाही आणि ते असं खेळत आहे ना त्याला लेकरं. बिलकुल ठेवत नाही मस्त पार्टी ते कप आहे तेच ना. जाऊ दे ते काय म्हणे, तर बघा इकडे चालू आहे बाप लेकाच्या गोष्टी चालू आहेत. मागच्या वेळेस तुम्ही व्हिडिओ आमचा डुग्गू हा तू डुग्गू आहे ना बाळा हो रे हा. चलतो ना तू आता आमच्या सोबत गावाला यांचं चालू चल आहे लवकर हा वाट बघणं. हो. चला चला जायचं आम्हाला आता ते काय वरची दवाई आहे ना बाळा चलतो ना आम्ही आणखी 15 दिवस आहोत. नाही आणखी 15 दिवस नसतात हो हो ना हो पाहिजे मस्त बोलत आहे ती. जमत आणायचा. आज मस्त बोलत आहे तशी आता हे कुंकू आहे बाई 29 तारीख आहे तर मग अशीच काय तारीख एक 6 तारीख घे, तर घे, मला घे. पुन्हा शुभ तर आहे. बघा तारखा वगैरे काही निघत नाही. आणि 20 तारीख केली ना म्हटलं असं लग्नाची गडबड जास्त तर बघा आजीकडे गेलेलं आहे आणि इकडे गोष्टी चालू आहे. आजी पण गोष्टी सांगत आहे. इकडे चालू आहे आजी आणि लेकाच्या गोष्टी. छान बघत आहे तो पण त्याला खोकला असल्यामुळे खूप त्रास होत आहे. त्याने 1-2 दिवस झाले इतके गुण केलेले आहे. हो हो करत होता बोलत होता म्हणजे असं हो हो आपण गोष्टी सांगितलं तर हा फुरके वाजवले आणि त्याने 1-2 दिवसात नाही का दुखणंच काढलं. चिडचिड पण करत आहे. आजीसोबत मस्त खेळते डोळ्यात असं चाललेलं आहे. आणि मेन म्हणजे सांगायचं राहिलं बारशामध्ये नाही का त्याचे पप्पा त्याला नाही का खूप मोठं सोन्याचं गिफ्ट आणणार आहे. तर तुम्ही खरंच आमचं व्हिडिओ सोन्या आहे सोन्याला gift आणायचं काय काम सोन्याचं भांडं मग बरोबर आहे ना तुम्हाला सोन्या अर्जुन आम्हाला गमलं नाही सोन्या झाला. हा लगेच हो ना बरोबर आहे. ओ सोन्या हम्म. तर इकडे गोष्टी चालूच राहतात. सोन्याची टोपी सोन्याचा गोप आणखी काय पाहिजे कमीच आहे काही घेतले तर म्हणा. हो रे. तर मेन म्हणजे आपल्याला काय फक्त नाव ठेवायचे त्याचं. तर ते तारीख वगैरे तुम्हाला सांगणारच आम्ही कधी ठेवणार आहोत काय तर आणखी काहीच ठरलेलं नाही आहे. आता मला काही घेता नाही येत व्यवस्थित पण घेऊन पाहताय मी तरी नाही हो तुम्हाला घेता येते व्यवस्थित नाही घेता नाही येत. मग त्याचं नाक दबा नाही तर काय? हो आई काय म्हणतो हा? उघड आहे का तेच त्याला स्वेटर नाही घातला स्वेटर स्वेटर घालायला लागते कपडे घालायला लागते डबल झाकायला लागते तेच ना कशाचा उपलं करायला लागते असं चुन चुन छातीला लावायचं आणि नेल लावायचं. त्याला दिसू राहिले राहिले ताई काय आलं ताई. इकडे बॅग बघा भरलेलं बॅगा वाटत आहे. भरलेलं वाटत आहे. आणि 1-2 जणांनी विचारलं की राधिकाने का आज चालली का म्हणून. खरंच जात आहे आज पण हा नाही त्या दिवशी प्रँक केलता पण आज नाही प्रँक करायचा म्हटलं. त्या दिवशी प्रँक केलता पण नाही देऊ एवढी रडली हो त्या दिवशी खूप त्रास दिला त्याने. तब्येत पण व्यवस्थित नव्हती. तेव्हापासून तब्येतीचं जसं झालंच ना त्यामुळे तेच ना धास्ते बसल्यावर हो व्यवस्थित घेतलं तुम्ही घेता येतं मला. नाही घेत आहे माणूस उचलते ते. मान उचलायला लागला तो आता बघा. नाही दबलं तर सारखं झोप. त्या दिवशी त्याला दवाखान्यात नेलं तर त्या दवाखान्यामध्ये नाही का ते चेक करायचं असते ना ते पकडून ठेवलं त्यानं. पकडले ना डॉक्टरचं पकडून ठेवलं. डॉक्टर म्हणतो ते खूप ऍक्टिव्ह आहे नाही. तपासाचं राहिला हो ते हाती घेऊन बसले. तर बघा किती गोष्टी चालू आहेत. हो ना काय ना काय सर्दी त्याला सुचून नाही राहिलं ते ते वर आलं त्याचं सर्दी नाही हो तापूसला टाकूसलं काय ना काय डोळ्यात पाणी येऊन राहिलं जरा. हो ना हं, हं, हं. सर्दीचा त्रास सुरू होता. सांगितलं तर डुग्गू बाय कर बाय. तुला येते का बाय करता हे डुग्गू. करा आजीला बाय बाय. आजीला बाय कर. काही नाही काही सुचत नाही त्याला
पप्पाच चालू इकडं घाई जायचं म्हणून. आता जावं लागत आहे. हो ना, त्यामुळेच. घरी जायचं आहे. हम्म. इकडून घरी जायचं आहे म्हटलं आम्ही इकडून जाऊ. हो, संध्याकाळी आणि घरी कसं आहे जायचं भेट पण होऊन गेली तेच ना. पाव तुमच्या इकडे पाहू राहिले. बाय रे डुग्गू. टुग्गू बाय कर आजीला, पप्पाला बाय कर, आजीला बाय कर. हो बाय बाय. चला भेटू नंतर थांबून हो. 1-2 दिवसानंतर. तेच 5 दिवसानंतर. काय खराब आहे रूम मागतोय आहे का रे हा? रुमाल दे. नाही नाही. आहे का मग चला मित्र. ते आधार कार्ड काढायचं याचं, ते जन्म प्रमाणपत्र आणलं का? जन्म प्रमाणपत्र काढावं लागते पहिले ना. बारसं राहिलं, बारसं झाल्याच्या नंतर नाव ठेवणं, नाव ठेवल्याच्या नंतर जन्म ना, दाखला. बरं पाहू ना मग. बर्थ कारण- सर्टिफिकेट आहे त्याचं काढायचं आहे सर्व. हो तसं दवाखान्यात जितच्या वेळेस भेटत असते लहान बाळाचं बर्थ सर्टिफिकेट. हो ना. ते घेऊन आपल्याला नगर परिषद असेल तिथं जावं लागते. हम्म. प्रायव्हेट दवाखान्यात असेल तर, आणि सरकारीमध्ये असेल सरकारीमध्ये सरकारीच भेटते, म्हणजे तिथंच भेटून जाते. कारण कसं आहे अंगणवाडीमध्ये त्याचं नाव नोंदवून द्यायचं आहे, त्याच्यानं घाई चालू आहे. ते मॅडम मला कॉल येत आहे. हो, आणि कारण त्याचं आधार कार्डही काढून द्या. आधार कार्डावर नाव असलं तर येऊन जाते. त्याला वेळ आहे हो. म्हणून होऊन जाईल ते पण.